चिकनचे एवढे खूप सारे प्रकार असतात ना आणि प्रत्येकाची त्यात एक फरमाईश असते. तर आमच्या टीममध्ये गेल्याच आठवड्यात एकाने मला सांगितलं, ताई चिकन काली मिर्च होऊन जाऊ दे. तर म्हणून म्हटलं आज खास तुमच्यासाठी बनवते मी चिकन काली मिर्च. आपण इथे 800 ग्रॅम चिकन घेतलंय, त्याला आपण 100 ग्रॅम दही लावणार आहोत. त्यानंतर अर्धा टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून काळा मिरी पावडर आपण ही क्रश करून घेतलेली आहे, मीठ चवीप्रमाणे आणि हे सगळं मिक्स करायचंय. छानपैकी हातानेच मिक्स करायचंय. हे मिक्स झालेलं आहे. आपण 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण ग्रेव्ही करून घेऊया. आता आपण 4 टेबलस्पून तेल घेणार आहोत. इथे मी एक वाटण घेतलेलं आहे. यात मी 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलाय, अर्धा इंच आलं, 1 कांदा आणि 1 छोटी वाटी कोथिंबीर घेतली. आता आपण हे तेलात घालणार आहोत. यात पुन्हा आपण 1 टीस्पून काळी मिरी पावडर घालतोय आणि आता छान परतायचंय. हे मस्तपैकी मिक्स करायचंय. छान असा सुगंध सुटला पाहिजे. हे मिक्स झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे चिकन टाकायची. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचंय. ह्यात थोडंसं पाणी घालायचंय. आणि ह्याला आता झाकण देऊन शिजवून द्यायचंय. त्यामुळे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं वाट बघायची आहे. बघूया चिकन तयार आहे का. सुगंध छान सुटलाय. ग्रेव्ही ही सुंदर छान झालेली अशी आपल्याला पाहिजे तशी. आता आपण बघूया चिकन शिजलंय का. चिकन पण शिजलंय. गॅस बंद करूया आणि इथे काढून घेऊया आपण. थोडीशी कोथिंबीर. आपलं चिकन काली मिर्च तयार. ज्या टीम मेंबरने मला ही रेसिपी करायला सांगितलेली तो मेंबर त्या कॅमेऱ्याच्या मागे उभारून इतका उतावळी झालेला आहे. तुम्ही पण जिकडे असाल तिकडे उतावळी झालेले आहातच. तर तुम्ही काय करायचं, ही रेसिपी करून बघायचंय आणि रुचकर विजनीला सबस्क्राईब करायचंय. आता मी त्याला बोलवते. प्रतीक ये रे. अरे चमचा वगैरे घेऊन. हो मग तयारीत एकदम फुल. खूप छान आहे, खूप छान. मी सगळंच घेऊन जाऊ का. जा आता काय बोलणार ना. थँक्यू. अरे त्यांना ठेव, त्यांना ठेव. नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये. चिकनमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची वर्सेटॅलिटी. चिकनचे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत ना की त्याला काही तोडच नाही. त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, चिकन सुकं. आपण इकडे 1.5 कांदा घेतलेला आहे. आपल्याला एक वाटण करायचंय. त्यात आपण साधारण छोटी वाटी कोथिंबीर घालतोय. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी. हे आपलं वाटून झालेलं आहे. एक काढून घेऊया. आता आपण एक मोठं बाउल घेऊया. इथे आपण 1 किलो चिकन घेतले ते ह्यात घालूया. त्यानंतर
इथे आपण घेतले 2 टेबलस्पून आलं लसूण क्रश, ते ह्यात घ्यायचे. 1 टेबलस्पून मिक्स मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपण वाटलेलं वाटण आहे ते घेतोय आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. छान चिकनला लावून घ्यायचंय. मॅरिनेशन वगैरे काही नाही करायचंय, असंच लावून घ्यायचंय फक्त. आता गॅस चालू करायचा. 2 टेबलस्पून बटर आणि 3 टेबलस्पून ऑइल. बटर वितळून घ्यायचंय. आता आपण हे सगळं चिकन जे आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया. सगळं मिक्स करायचंय. छान असं सगळीकडे ते तेल बटर लागलं गेलं पाहिजे. आता आपण ह्या भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचंय. फक्त आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित घ्यायचंय आणि एवढंच पाणी आपल्याला ह्या चिकनला घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि झाकण देऊन एक 10 ते 15 मिनिटं किंवा चिकन शिजेपर्यंत तुम्ही वाट बघायची. आय थिंक चिकन झालेलं आहे. गॅस बंदच करते मी. आपण आता यावर कोथिंबीर घालूया आणि लिंबाचा रस 1 टेबलस्पून आणि छानपैकी मिक्स करायचंय. आपलं चिकन सुक्क तयार आहे. भाकरी, वडे, ब्रेड, त्याच्यानंतर पराठा, चपाती, गरम गरम भात आणि सोलकढी, साधा वरण भात पण चालतो या चिकन सुक्याबरोबर. तर काय आहे ना, माझे क्रू मेंबर्स आहेत ना, माझी आतुरतेने वाट बघतायत. तर मी आता तुमचा निरोप घेते. बाय. काय बघताय ना माझ्या हातात काय आहे? चिकन आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी स्टाईल चिकन मसाला. तेल गरम करूया. थोडंसं तेल जास्त, 2 चमचे. इकडे आपण 2 कांदे मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेतलेले आहेत. एकदम बारीक नाही वाटलेले, थोडंसं जाडसर आहे. ते आपण ह्याच्यामध्ये सॉटे करून घेणार आहोत. आणि कोथिंबीर, आणि नेहमीपेक्षा जरा जास्त घालायची आहे. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. आपण आता काय करूया, गॅस कमी करूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण एक मसाला करायचा आहे. सुरुवातीला खोबरं, साधारण आपलं 7 ते 8 टेबलस्पून खोबरं आहे, म्हणजे एक मोठा बाउल घेतले. त्यानंतर धणे 2 टेबलस्पून घेतलेत. एक 2 इंच आपण दालचिनी घेणार आहोत. 8 ते 10 काळं मिरी आणि 4 ते 5 लवंगा. त्यानंतर काजू घेतले आपण इकडे 1 टेबलस्पून. आणि आपल्या इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत, त्या आपण घालतोय. त्यातल्या 2 ते 3 मिरच्या थोडे कापलेले अशा मिरच्या ठेवायच्या आहेत, कारण कोल्हापुरी म्हणून आपण त्याला थोडासा तडका देणार आहोत. आणि आता आपण मिक्सरला हे सगळं, आणि ह्याच्यात पाणी नाही घालायचं, ड्रायच आपण वाटून घ्यायचंय. आणि जाडसर ठेवायचंय, एकदम बारीक नाही करायचंय. अशा प्रकारे आपण हा मसाला आपला वाटलेला आहे. हा मसाला असा ड्राय झाला पाहिजे, ह्याच्यात आपण पाणी अजिबात घातलेलं नाही. आता आपण हा मसाला ह्या चिकनला लावून घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक पीसला तो मसाला लागला पाहिजे. त्याच्यानंतर आपण इकडे आलं लसूण पेस्ट घेतली, साधारण 1 टेबलस्पून, ती घेतोय. त्यानंतर इथे आपण मिक्स मसाला आपला, थोडंसं कोल्हापुरी म्हटल्यावर कसं थोडासा झणका लागला पाहिजे, साधारण 1 चमचा. आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सगळं मिक्स करूया. चिकनला असं व्यवस्थित सगळं लागलं गेलं पाहिजे.
प्रत्येक चिकन पीसला हा सगळा मसाला मस्तपैकी लागला गेलेला आहे. आता आपण आपला जो कांदा परतलेला आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत, थोडंसं पाणी घालणार आहोत आणि वाफेवर शिजवून घेणार आहोत. आणि व्यवस्थित मिक्स करायचंय. थोडंसं आपण ह्याच्यात पाणी घेऊया आणि हे व्यवस्थित सगळा मसाला आपला व्यवस्थित भांड्यात जो मसाला तो घेतलेला आहे. आपली ही अशी एकदम पातळ ग्रेव्ही नाही होणार आहे, थिक ग्रेव्ही होणार आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवूया आणि एक 15 मिनिटं वाट बघूया. हा खूप छान सुगंध सुटलाय. चिकन शिजलाय, तेल मस्तपैकी त्याचा तवंग आलेला आहे, कलरही मस्त आलेला आहे. गॅस बंद करूया आणि आता आपण एका छानशा भांड्यामध्ये ते काढून घेऊया. मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, पण अजून रेसिपी पूर्ण झालेली नाहीये. आपल्याला मस्तपैकी त्याला लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे आणि तो पण बटरने. गॅस चालू करूया आणि इथे 1 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. बटर पूर्णपणे वितळलं पाहिजे. आता हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. आपण ह्याच्यावरती आधी मिरच्या अशा वरती ठेवू आणि हे बटर त्याच्यावर असं थोडीशी कोथिंबीर. कोल्हापुरी ढंगाची लई भारी रेसिपी एकदम तयार आहे. तुम्ही पण ताव मारायला तयार असणार मला माहितीच आहे, पण मला काय राहवत नाही, मला ताव मारायचा आहे. तर आपण आता भेटूया पुढच्या मेजवानीत. चिकन 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 त्यात कोरमा. काही बोलत नाही मी करायलाच घेते डायरेक्ट चिकन कोरमा. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले. त्यात आपण घेतोय 150 ग्रॅम दही. दही चांगलं घुसळून घ्यायचंय. त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, मीठ चवीप्रमाणे आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया. गॅस सुरू करूया आणि ह्याला आपण घालणार आहोत 3 टेबलस्पून तेल. तेल तापलंय. आपण अख्खा गरम मसाला घेतलाय तो घालूया. 1 टेबलस्पून बडीशोप, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. तो लालसर नाही होऊन द्यायचा आहे. कांदा मऊ होण्यासाठी आपण एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया. आपला कांदा परतून झालेला आहे, कारण आपल्याला तो लाल नाहीच करायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालूया. हे एकदा परतून घ्यायचंय. आता आपण यात सगळे मसाले घेऊया. आपण घेतो इथे अर्धा चमचा हळदी पावडर, त्यानंतर 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि चिकनचा मसाला घेतोय आपण एक साधारण 1.5 टेबलस्पून. आणि आपण इथे काजू पावडर घेतली आहे 4 टेबलस्पून, ती घेतोय. सगळं मिक्स करायचंय. आपण पाणी घालूया ह्याच्यात. साधारण 1 कप पाणी घालूया. लागलं तर आपण परत घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करूया.
आता ह्याच्यावर झाकण देऊया आणि एक 10 मिनिटं वाट बघूया. इथे घमघमाट सुटलेला आहे, म्हणजे मला असं वाटतंय की आपलं चिकन नक्कीच झालेलं आहे. तर आपण बघूया. चिकन शिजले छानपैकी. आपला चिकन कोरमा तयार आहे. टॅबवरती, मोबाईलवरती, कम्प्युटरवरती तुम्ही रेसिपी बघता आणि करता हे वाचून मला खूप आनंद होतो. तर तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहू दे आणि त्यासाठी काय करायचंय, रुचकर मेजवानी बघत राहायचंय. नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे नॉनव्हेजचा एक पदार्थ. नॉनव्हेज म्हणजे सगळ्यांचा जीवकी प्राण आणि त्यात ते चिकन असेल तर त्यात काय विचारायला नको. आणि चिकन करी म्हटल्यावर सगळ्यांचं कसं टेम्पटिंग असतं, अशी करी करायची का कशी करायची, ती हॉटेल टाईप का होत नाही. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हॉटेल्स टाईप करी आपण कसं घरातल्या घरात, आपल्या घरात जे काही मसाले असतात त्यापासून आपण कशी करू शकतो. सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे तेल गरम करायचं आहे. तर ह्याला आपण चिकन म्हटलं थोडीशी तरी यायला पाहिजे. साधारण 3 चमचे घेऊया अगोदर आणि वाटलंच तर आपण नंतर घालू. कारण चिकनला आणि मटणाला कधी पण करताना त्यांचं स्वतःचं ते थोडंसं तेल हे सुटतंच चरबी असल्यामुळे. तेल गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, इथे मी एक वाटण घेतलेलं आहे. ह्या वाटणामध्ये आपल्याला आपण घेतलेले 2 ते 3 कांदे मध्यम आकाराचे, त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घेतलेलं आहे, आलं आणि लसूण हे सगळं आपण मिक्सरला वाटलेलं आहे. तेल तापलेलं आहे आपलं. कांदा, टॉमॅटो, आलं आणि लसूण ही पेस्ट आपण घालतोय. कसं असतं की जेव्हा आपण चिकन घरी करायला घेतो तेव्हा आपण भरपूर त्याच्यामध्ये गरम मसाला घालतो. आपल्याला वाटतं ते एकदम छान होणार, आपण दालचिनी, लवंग, काळं मिरी, तमालपत्र घालतो. पण त्याची काही आवश्यकता नसते. त्याच्याऐवजी जर तुम्ही एखाद चमचा गरम मसाला वापरला तर अगदी उत्तम. कारण आपण चिकन खाताना ती दाताखाली आपल्याला गरम मसाला आलेलाही आवडत नसतो. आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया. आता ह्याच्यामध्येच तुम्हाला अजून एक रेसिपी सांगते. जसं कांदा, टोमॅटो वगैरे घेतल्या, अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षाही सोपं करायचं असेल किंवा तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसला जायचं आणि काहीतरी तुम्हाला ऑफिसमध्ये सांगितलं की अरे आज तू चिकन करून घेऊन ये हां, तर अशा वेळेला काय करायचं, रात्री तुम्ही काय करणार, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि तुमच्या घरात जो साठवणीतला मसाला असेल तो आणि थोडासा किचन किंग मसाला आणि तुमचा गरम मसाला घालून ही एकत्र पेस्ट वाटून ठेवा. सकाळी उठलात की पटकन तेल गरम करा, त्याच्यावर तो मसाला घाला, चिकन ठेवा आणि बाकी तुमची सगळी तयारी होईपर्यंत ते मंद विस्तवावर ठेवून द्या की तुमची तयारी झाली. डबा भरलात की तुम्ही ऑफिसला तयार. म्हणजे ऑफिसमधले सगळे कलिग्सही खुश. आणि मग ह्याच्यात आपण सगळ्या ह्या मसाले घेतलेत, हे सगळे मसाले घेऊया. आपल्या घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो आपण 1 टेबलस्पून घेतोय. त्यानंतर इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे, ती मी घेते 1 टीस्पून. त्यानंतर इकडे किचन किंग मसाला घेतलाय, तो घेऊया आपण 1 टीस्पून. नंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आपण. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपण मीठ घालणार आहोत. मीठ घातलं की व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं. आपण जी चिकन घेतलेली आहे अर्धा आणि पाऊण किलोच्या मध्ये साधारण 600 ग्रॅम असेल ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. थोडंसं 2 ते 3 मिनटं. आणि मी ह्याला काही मॅरिनेशन वगैरे केलं नाही आहे. आता ह्याच्यात तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा ते 1 कप पाणी घातले आपण आणि आता हे झाकण देऊन आपण होऊन द्यायचं आहे. कारण ही आपल्याला करी करायची आहे. म्हणजे जर तुम्हाला करी नसेल करायची तर तुम्ही झाकण ठेवा, त्याच्यावर पाणी ठेवा आणि मग ते वाफेवर शिजवून द्या की तुमचं एकदम ड्राय चिकन होईल. म्हणजे एक रेसिपी करता करता तुम्हाला त्याच्यामध्ये 1 ते 2 रेसिपी आपल्याला एक्स्ट्रा नेहमीच मिळत असतात. आता हे आपण शिजवून द्यायचं आहे. गॅस मोठा करायचा आणि शिजवून द्यायचं आहे. आता आपण बघूया की आपलं हॉटेल स्टाईल तुमची चिकन करी तयार आहे का. तयार आहे, मस्त वरून तेल वगैरे पण सुटलेलं आहे.
आता आपण गॅस बंद करूया. हे इथे घेऊया आणि आपण एका छान अशा बाउलमध्ये काढूया ते. कोथिंबीर घालायची आपण. आजची आपली रुचकर मेजवानी तयार आहे. हॉटेल स्टाईल चिकन करी. ही तुम्ही कशाबरोबर खाणार? वेगवेगळे पराठे असतात त्याच्याबरोबर खा, भाकरीही चालते आणि अगदीच नाही तर आपल्या घरात ब्रेड असेल तरीही चालतो. कशीही चिकन करी चांगलीच लागते. बाय द वे तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही? केलं नसेल तर लगेच करा. बाय.